दुसरं असं की स्त्रियांच्या राजकारण जर का पाहिलं तर जगात राष्ट्रीय संसदेमध्ये 27.5% स्त्रिया आहेत, तर भारतात मात्र सगळ्या विधानसभांमध्ये 10%च्या आतच महिलांची संख्या आहे. आणि जेव्हा बघतायत की पुरुष प्रधानता, हिंसाचार आणि व्यवस्थेतले अडथळे याच्यामुळे समानता येऊन दोघांची संधी कधी 50-50% होईल, तर याची संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे UN वॉच मी दिलेली आकडेवारी सांगते की 2063 साली समानता येईल आणि मग महिला 50-50% होतील. म्हणजे आज आपण आहोत 2026 सालामध्ये, तर त्याच्यानंतर जवळजवळ 40 वर्षांनी ही संधी समानता आल्यावर मिळायची तर विषय होणार आहे. म्हणजे एवढ्या मधल्या पिढ्यांची संख्या वंचित ठेवायची राजकीय आरक्षणापासून, हा सरळ काँग्रेसचा डाव आहे. या उलट काही देशांनी जी आरक्षणं केलेली आहेत आणि टॉप परफॉर्मन्स ज्यांचे आहेत त्याच्यामध्ये भारतापेक्षाही अनेक बाबतीत अप्रगत असलेला, अविकसित असा रवांडा देश आहे. तिथे महिला 64% आहेत. क्युबामध्ये महिला 57% लोकसभेत निवडून गेलेल्या आहेत. निकारागुआमधलं प्रमाण 55% आहे. बोलिव्हियातलं 51% आहे आणि मेक्सिको, UAE आणि ॲडोरामधलं 50% आहे. दुसरी एक आकडेवारी म्हणजे समोर आली की महिला पीठासीन अधिकारी ज्या आहेत, म्हणजे आमच्यासारख्या सभापती किंवा उपसभापती पदावर असणाऱ्या महिला प्रिसाइडिंग ऑफिसर्स, तर 21 वर्षामध्ये हे प्रमाण कमी होत चाललं आहे आणि आता 19%च महिला प्रिसाइडिंग ऑफिसर्स.